उमरगा तालुक्यातील मुरुम येथे प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या वतीने श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन दि. 21 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता उमरगा येथील योगगुरू देवराज गरड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा भाजप नेते बसवराजजी पाटील साहेब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूरावजी काका पाटील यांनी योग व प्राणायाम करून विशेष सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे, उपमुख्याध्यापक श्री उल्हास घुरघुरे, पर्यवेक्षक श्री परसाळगे सर, पर्यवेक्षक श्री कोंढारे सर, श्री पाटील सर कदेर, रोटरी क्लब मुरुम सिटीचे अध्यक्ष श्री कमलाकर मोटे, रशीद शेख, श्री गोविंद पाटील, श्री श्रीकांत बेंडकाळे, श्री सुरेश शेळके, श्री साई टाचले, श्री गणेश अंबर, श्री सुधीर चव्हाण, श्री सुजित शेळके, सौ अनुराधा जोशी, श्री सच्चिदानंद अंबर, डॉक्टर श्री प्रताप सिंग राजपूत, प्रा. डॉक्टर श्री सुभाष हुलपल्ले, डॉक्टर श्री राजेंद्र गणापुरे, डॉक्टर श्री राम बजगिरे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेऊन योगाचे धडे घेतले. संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. कार्यक्रमाचा उद्देश सर्वसामान्यांमध्ये योगाची जागरूकता वाढवणे व निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा होता. योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या योग दिनाची थीम म्हणजे योग फॉर सेल्फ अँड सोसायटी, स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. यावेळी शहरातील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, नूतन प्राथमिक शाळा, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, विविध संघटनांचे पदाधिकारी, योग प्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.